सर्वांना नमस्कार बंधू नमस्कार. भगिनींनो. आज नमस्कार ताई. स्वामी विवेकानंदांच्या पुढच्या भागाचा आपण थोडासा अभ्यास करूया. स्वामी विवेकानंदांचं आपण पहिलंच भाषण जे शिकागोला आर्ट गॅलरीमध्ये झालं, त्याचा पहिला अंश बघितला जरा की शांत. भगिनींनो, आणि 5 मिनिट सगळेजण उभं राहून त्यांच्यासाठी कडकडून टाळ्या वाजवत होते. ते भाषण सगळ्यांना झपाटून टाकणारं होतं. प्रत्येकातला जो मी आहे तो जागृत करणारं होतं. आणि म्हणतात, असं वर्णन केलेलं आहे की स्वामी विवेकानंदांचं जे भाषण झालं त्याच्यानंतर प्रत्येक जण धडपडत होतं तिथपर्यंत, व्यासपीठापर्यंत येऊन त्यांचे हात हातात घ्यायला आणि त्यांना भेटायला. प्रत्येकाला वाटत होतं यांना मी जवळून बघायला हवं, यांच्याशी बोलायला हवं, यांना धन्यवाद द्यायला हवे. हे किती सुंदर बोलले. आयुष्यात आम्ही कधी असं इतकं ऐकलंच नव्हतं. ही प्रत्येकाची इच्छा होती, प्रत्येकाची मनीषा होती, आणि प्रत्येक जण आता व्यासपीठापर्यंत झेपावत होतं स्वामीजींना जवळून बघण्यासाठी आणि त्यांचे हात हातात घेण्यासाठी. सगळ्याच गोष्टी अमेरिकन शिष्टाचाराच्या विरुद्ध घडत होत्या. इथे फक्त आणि फक्त मानवता, सगळ्यांसाठी असलेलं हृदयातलं प्रेम, बंधुता, या सगळ्या गोष्टींनी स्वामीजी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, आणि 5 मिनिट सगळेजण उभं राहून त्यांच्यासाठी कडकडून टाळ्या वाजवत होते. ते भाषण सगळ्यांना झपाटून टाकणारं होतं. प्रत्येकातला जो मी आहे तो जागृत करणारं होतं. आणि म्हणतात, असं वर्णन केलेलं आहे की स्वामी विवेकानंदांचं जे भाषण झालं त्याच्यानंतर प्रत्येक जण धडपडत होतं तिथपर्यंत, व्यासपीठापर्यंत येऊन त्यांचे हात हातात घ्यायला आणि त्यांना भेटायला. प्रत्येकाला वाटत होतं यांना मी जवळून बघायला हवं, यांच्याशी बोलायला हवं, यांना धन्यवाद द्यायला हवे. हे किती सुंदर बोलले. आयुष्यात आम्ही कधी असं इतकं ऐकलंच नव्हतं. ही प्रत्येकाची इच्छा होती, प्रत्येकाची मनीषा होती, आणि प्रत्येक जण आता व्यासपीठापर्यंत झेपावत होतं स्वामीजींना जवळून बघण्यासाठी आणि त्यांचे हात हातात घेण्यासाठी. सगळ्याच गोष्टी अमेरिकन शिष्टाचाराच्या विरुद्ध घडत होत्या. इथे फक्त आणि फक्त मानवता, सगळ्यांसाठी असलेलं हृदयातलं प्रेम, बंधुता, या सगळ्या गोष्टींनी स्वामीजींनी सगळ्या जगाला जिंकून घेतलेलं होतं. सर्वप्रथम स्वामीजींनी जगातल्या सर्व प्राचीन अशा वैदिक संन्यासी समाजातर्फे अमेरिकेचा गौरव केला, आणि त्यांनी अमेरिकेला युवा राष्ट्र म्हणून स्वीकारलं. आणि तेव्हा त्यांनी आपल्या शब्दातून, अमेरिका हे एक युवा राष्ट्र आहे, म्हणजे बघा, जिथे आपण जातो आणि तिथे त्या संस्थेबद्दल जेव्हा बोलतो, त्या समाजाबद्दल बोलतो, तेव्हा कुठेतरी त्यांना एक आपण आपले वाटतो, की आपला गौरव केलाय. म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा पहिलं वाक्य बघितलं की स्वामीजींनी बंधूंनो आणि भगिनींनो म्हटलो, बिटवीन द लाईन्स दुसरं जे वाक्य होतं ते अमेरिकेच्या संदर्भातलं होतं. म्हणजे बिटवीन द लाईन्स आपल्याला स्वामीजींनी हाही अर्थ सांगितलाय की जिथे जाल त्या समाजाचा, त्या लोकांचा तुम्ही आधी विचार करा. तिसरं, कालच एक साई परांजपेंचा दिशा नावाची एक गोष्ट होती की त्यांनी सांगितलं की मला 17 वर्ष ही दिशा नावाची गोष्ट लिहायला लागलेत. तर त्यांनी खूप छान छान किस्से त्या गोष्टीमध्ये दिले आहेत. एक असं सांगितलं की आपण, म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की मुंबईत कसे लोक जगतात. तर त्यांची एक मैत्रीण जेव्हा त्यांना भेटायला गेली तेव्हा ती म्हणाली, अगो तुझ्याकडे 2-2 चटया आहेत. त्या हसल्या, हो माझ्याकडे 2-2 आहेत. बाप रे, मग एक माझ्या नक्कीच कामी येऊ शकेल. पण तुझा माझ्या चटईवर डोळा का? आता त्या सई परांजपे आहेत ना. तर त्यांनी सांगितलं, अगं मला ती गाळ्याला कामी पडेल. गाळ्याला? हो. गाळा तू ऐकला नाही? एवढी मोठी लेखिका, दिग्दर्शिका आहे, तुला गाळा माहिती नाही? चल मी तुला गाळा दाखवते. असं करत करत मुंबईचे सगळे आतले भाग त्यांनी त्यांना दाखवले, आणि गाळा दाखवत दाखवत एका ठिकाणी त्या थांबल्या, आणि एका ठिकाणी अगदी सगळे असे माणसं झोपलेले होते. खूप लोक होते तिथे, खूप माणसं वस्तीला होते. 350 जवळजवळ एका गाळ्यात राहणारे लोक. आणि त्या सगळ्यांना अशा ओलांडत 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 आत गेल्या, स्वयंपाकघराच्या तिथे जाऊन तिथे बसल्या.
आणि मग त्यांनी यांना खूण केली की अगं ये ना, तू बाहेर उभी का. जेव्हा या आल्या तेव्हा ते दृश्य बघून त्यांना वाटलं की बाप रे, लोक कसे राहतात. म्हणजे तिथे काही राहायला काही अंथरायला काही चादर नाही, काही नाही. तिथे 350 लोक एका छोट्याशा खोलीमध्ये, आणि वर पण असं माळ्यासारखं केलेलं, तिथे वर काही लोक झोपतात. आणि प्रत्येकाला एक खुंटी दिलेली, या खुंटीवर तुम्ही तुमचं सगळं सामान ठेवा. आता सामान ठेवा म्हणजे कोणी आपल्या आईचे फोटो, कोणी मुलांचे फोटो, कोणी देवाचा फोटो, असं करून प्रत्येक खुंटीला एक मीना बाजार होता असं त्यांनी वर्णन केलंय. आणि इतकं सुंदर वर्णन आहे. गोष्ट याच्यासाठी मी आपल्याला सगळे सांगते की आपल्याला याची कल्पनाच येत नाही की लोक कसं जगतात, कशा प्रकारचा संघर्ष करतात. तर तो जो संघर्ष त्यांनी आपल्या लेखणीतून टिपला आहे. तर खूप जणांनी त्यांना हे केलं की तुम्ही किती सुंदर लिहिलं. अ, फारच तुमचे लिखाण जे आहे ते खूप असं मनाला भिडणार आणि सुंदर आहे. तर त्या म्हणाल्या, मी ना चोरी करते, कल्पनांची चोरी आणि वास्तुस्थितीची चोरी. तर ही चोरी मी लिहिलेली आहे. थोडक्यात असं की आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या बद्दल कल्पनाच येत नाही. इथे स्वामीजींनी हेच सांगितलंय की आपल्याला फक्त आपण आपल्या धर्माबद्दल सांगतो की माझा धर्म, माझा धर्म. इथे सगळे जण आपल्या धर्माबद्दल सांगत असतात. मग तो हिंदू धर्म असो, तो जैन असो, तो मुसलमान असो, तो ख्रिश्चन असो, बौद्ध असो, प्रत्येक जणाला स्वतःचा धर्म. म्हणजे इथे कूपमुंडक वृत्ती जी आहे ती आपल्याला दिसून येते. स्वामीजींनी दुसऱ्या व्याख्यानामध्ये त्यांचं जे दुसरं व्याख्यान झालं त्याच्यामध्ये या वृत्तीबद्दल सडेतोड टीका केली आहे. आणि त्यांनी ही तुलना अशी केली आहे की जे विहिरीत बेडकं असतात, त्या बेडकाला वाटतं की ही जी दुनिया आहे माझी आहे आणि मी केवढा मोठा, माझं अस्तित्व केवढं मोठं. म्हणजे प्रत्येक जण स्वतःच्या धर्माची, स्वतःच्या जातीची अशा प्रकाराने कूपमुंडक वृत्तीने आपण वागत असतो. आणि आपल्याला त्या समुद्रातल्या जीवनाची कल्पनाच येत नाही. जेव्हा विहिरीतला बेडूक समुद्रातल्या बेडकाशी संवाद साधतो, ती एक गोष्ट आहे छोटीशी, तुम्ही सगळ्यांनीच लहानपणी ऐकली असेल. तर तेव्हा त्याला कळतं की नाही नाही, हे जग खूप मोठं आहे. आणि मग या जगाची आपल्याला कल्पना येते. थोडक्यात दिशामधून मला ते जाणवलं की आपल्याला आपण मुंबईत राहतो पण आपल्याला फक्त आपल्या घराचीच कल्पना असते, जास्तीत जास्त आपल्या शहराची किंवा आजूबाजूच्या वातावरणाची, आजूबाजूच्या काही गावांची. पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतात का की मुंबईत असेही संघर्ष होतात, असेही जगण्यासाठी धडपड होते. आणि तो व्यक्ती सांगतो, जो नवीन व्यक्ती येतो त्या गाळ्यात राहायला, की अरे जाओ अभी आप थक गए होंगे, ऊपर जाओ आराम करो. अ, जेव्हा तो वर शिड्या चढून जातो तेव्हा तिथे आणखीन कितीतरी चेहरे असतात. म्हणजे एवढ्या छोट्याशा जागेत इतके चेहरे त्याला बघतात आणि म्हणतात, हाँ हाँ आराम करो पर सिर्फ 8 घंटे का, 8 घंटे के बाद आपको उठना ही पड़ेगा. आणि झोपायचं कसं, ते एका कुशीवर. कॅन यू इमॅजिन मास्टर्स, की एका कुशीवर कसं झोपायचं रात्रभर अख्खा. आपल्याला निदान आपण कुशी तरी बदलतो, पण इथे मुंबईत या जगात असेही लोक आहेत की ज्यांना बिचाऱ्यांना झोपायला सुद्धा जागा मिळत नाही. त्याच्यामुळे आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला घर आहे, दार आहे, इतकी चांगली माणसं आपल्या शेजारी पाजारी आहेत. प्रत्येक वेळेला जो ग्रॅटिट्यूड आहे, धन्यवाद आहे, तो द्यायलाच हवा. स्वामीजींनी हे सगळं जे वर्णन केलेलं आहे, ते वर्णन जेव्हा मी वाचलं तेव्हा मला हे सई परांजपेंनी केलेलंही वर्णन त्यांच्या दिशामधलं आठवत होतं. आणि अनेक लेखकांनी केलेले संदर्भ काल लक्षात येत होते. आता अर्थातच मी हा जो ट्रॅक आहे तो काही बदलवत नाही, फक्त आपल्यासमोर हा विषय ठेवला की आपण जो स्वामीजींनी दिलेला दृष्टिकोन आहे. आपण विवेकानंद जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला खूपदा विनोबाजींची आठवण येते. कारण विनोबाजींनी सर्व धर्म समभावाची, किंवा तुकडोजी महाराजांचं बघा, की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असा दे. किती मोठी फिलॉसॉफी आपल्या तुकडोजी महाराज असू दे, ज्ञानेश्वर माऊली असू दे, समर्थ रामदास स्वामी असू दे, विनोबाजी असू दे. विनोबाजींनी तर सगळ्या धर्मांचा अभ्यास केलाय. आणि त्यांनी सार लिहिलंय हो, प्रत्येक धर्माचं सार. म्हणजे तुम्हाला कुराण, बायबल वाचण्याची गरजच नाही. कितीतरी आहेत माझ्याकडे, छोट्या छोट्या पुस्तिका आहेत की त्याच्यात त्यांनी सार दिलंय. म्हणजे आपल्याला सगळी कल्पना त्या सार वाचूनच येते. म्हणजे आपला धर्म किती प्रत्येक गोष्टीत
अध्यात्माच्या तुम्ही पातळीवर घ्या किंवा सगळ्यांना समजावून घेण्याच्या याच्यावर घ्या, किती महान आहे. आणि इथे स्वामीजी म्हणतात की आम्ही लोकांनी म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांनी हिंदू धर्म कसा महान आहे याचं उदाहरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, की त्यांनी बाकीच्या धर्मांना समावून घेतलंय. बघा तुम्ही, आपल्या हिंदुस्थानात असं एक राष्ट्र आहे की सगळ्या धर्मातले लोक इथे एकत्र आहेत आणि अगदी गुण्या गोविंदानं नांदतात आहे. बरोबर ना? आपण सगळे एक आहोत. आपल्या मनात हा कधी धर्माचा भेदभाव येतच नाही. आणि मी आज मनापासून हृदयापासून माझ्या आईवडिलांना धन्यवाद देते, कारण त्यांनी कधीच लहानपणी आमच्यावर हे संस्कार केले नाही की हा मुसलमान आहे, हा ख्रिश्चन आहे, हा बौद्ध आहे. हे कधीच आमच्या मनात आणलं नाही. आणि त्याच्यामुळे मला खूप मी हृदयापासून आज त्यांना धन्यवाद देते. आणि हे आज गोष्टी मला माझ्या मुलांच्या बाबतीत मी त्यांना जेव्हा वाढवलं तेव्हा या गोष्टी आपोआप घडल्या. आणि माझी मुलगी मला खूप अभिमानानं म्हणते की आई, तू किती चांगली ही गोष्ट आमच्या बाबतीत केली ग, की जेव्हा मी असे अनुभव घेते की जेव्हा कोणी मला धर्माच्या बद्दल टीका करतं तिच्या डोळ्यातनं आसवं येतात, की आई, मला वाईट वाटतं ग की असं धर्माबद्दल का असं तेढ लहान मुलांच्या मनात निर्माण करतात. तिचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांना कधी कधी मी अनुत्तरित होते आणि फक्त तिचे भरलेले डोळे टिपत असते, आपल्या परीनं तिला सावरत असते. काय उत्तर द्यावं? याला जबाबदार आपण असतो. आपणच धर्मातली तेढ मुलांच्या मनात कुठेतरी निर्माण करत असतो. जाती जातीतला भेद आपणच त्यांना दाखवत असतो. आपणच आता या गोष्टी आपल्यापासून बदलवण्याचा प्रयत्न करूया. काही वर्षांपूर्वी म्हणजे विवेकानंदांनी या गोष्टीचा उल्लेख असा केलाय की त्यांनी आपल्या परमहंसांना, आपल्या गुरुजींना हा प्रश्न विचारला होता. त्यांनी कडकडून टीका केली की जे लोक असे भूताटकी मार्गाचा जो विचार करतात, तुम्ही यांना माहिती असेल की अघोरी मार्ग ज्याला म्हणतात, की त्या मार्गाचा जो अवलंब करतात, तर त्यांच्यावर ते टीका करत होते की कसले हे लोक, यांना कसं समजत नाही, हे कसे असे पूजा आणि अर्चना करतात. त्याच्यावर परमहंसांनी त्यांना इतकं छान उत्तर दिलं की अरे, एखादा बंगला असतो, बंगल्यामध्ये कोणी समोरच्या द्वारातून प्रवेश करतं, कोणी गल्लीतून, म्हणजे एखादं द्वार बंगल्याला असं गल्लीतलंही असतं तिथून येतं, तर कोणी मागूनही येतं. मागून कोण येतं? जे शौच खूप स्वच्छ करणारे लोक असतात ते येतात. अर्थातच मागचं द्वार हे तुमच्यासाठी नसतं, पण सगळ्यांचाच जो प्रवास असतो तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच असतो. त्याच्यामुळे आपण कशाला टीका करायची? किती सुंदर उत्तर आहे ना हे. कुठेतरी आपल्यालाही हे स्वामीजींनी हे उत्तर दिलंय की तुम्ही जे टीका करता की ती व्यक्ती बरोबर नाही, ती अशी अघोरी काम करते, ती तशी करते, ती त्या जादूटोणा करते, तिच्याबद्दल जाऊ दे बाबा, आपण बोलूच नाही. तर कुठेतरी आपल्यालाही स्वामीजींनी हेच उत्तर दिलंय की तिचा प्रवास सुरू आहे, आज ना उद्या ते येईल तळ्यावर. आपण त्यांच्याबद्दल बोलून उगाच आपली वाणी आहे ती खर्च करू नये, कारण ती मौल्यवान आहे. मास्टर्स, दुसऱ्या व्याख्यानाबद्दल मी आत्ताच आपल्याला सांगितलं की त्यांनी कूपमुंडक वृत्तीचा विरोध केला. आणि एक ओशोंची गोष्ट आठवते म्हणून आपल्याला सांगते की खूप जणांचा इथे स्वामीजींनी जो ज्या गोष्टींचा उल्लेख केला की आपण गोष्टी दिल्या पाहिजे लोकांना. आपण जेव्हा देतो तेव्हा आपण खूप काही आपण मिळवत असतो. जे हिशोब केला, कोणी खूप जण मला सांगतात, तुला माहिती आहे का, एका सेशनचे ना आम्ही अडीच हजार, जे तुम्ही लोक सेशन्स घेता ते अडीच हजार रुपये एका सेशनचे आहेत. हिलिंगची माहिती आहे का, हिलिंगची किती आहे, 5 10 हजार हिलिंग घेतात. मला माहिती आहे याची इतकी अमाऊंट आहे. जर तुम्ही पैशामध्ये कॅल्क्युलेशन, आम्ही तो पैशामध्ये कधीच हिशोब करत नाही. पैशामध्ये जर हिशोब केला की ठीक आहे, त्याचे तितके द्यावे लागतात. पण मास्टर्स, एक सांगू का, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हृदयापासून देता ना, तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स देतं, तुम्हाला हे ब्रह्मांड देतं. आणि तुम्हाला हे आशीर्वाद सगळ्यांचे, की सगळ्यांना जेव्हा बरं वाटतं, कोणाचा गुडघा दुखत असतो, गुडघ्याला ती प्रोसेस होते, कोणाचे पाय दुखतात, कोणाचे हार्टमध्ये काही ब्लॉकेजेस आलेले असतात, कोणाचं स्पाईनचं दुखणं कायमचं बरं होतं. इथे अनेक माऊली आहेत की ज्या सांगतील की आमचं स्पाईनचं दुखणं बरं झालं, आमचे पोटाचे विकार गेले, आम्हाला झोप येत नव्हत्या, झोप येत नव्हती, ते मला आता छान झोप येते. असं खूप जणांचे, अनेक जण सांगतात मला की आम्ही खूप मजेत जगतो, आम्हाला खूप
टेन्शन्स होते, काळजी होते. कालच एक गोष्ट सांगते मी. काल एक माऊली मला भेटली आणि 1 महिन्यापूर्वीच यजमानांचं निधन झालं. जायच्या आधी त्यांनी सगळीकडे म्हणजे कोणाला काय द्यायचं हे सगळं व्यवस्थित मुलांना सांगून त्यांनी सगळं मृत्यूपत्र केलं. आणि नवरा गेल्यानंतर अगदी 1 महिन्याच्या आतच आता वाद सुरू झाले, की नाही मला हे घर पाहिजे, मला ते घर पाहिजे. त्या बाईंना 2 मुलं आहेत. बाईंना दुसऱ्या मुलाजवळ राहायचंय. मोठ्या मुलाजवळ राहायचं नाही. मोठ्या मुलांनी दावा केला, की तुम्ही ज्या घरात राहता ते घर मला हवंय. आता सांगा मला, की ही जी वृत्ती आहे भांडण्याची, झगडण्याची, मला हे हवं, मला ते हवं, मला कमीच मिळालं. कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी एका आईचे 2 मुलं भांडतात आहे. आता एका घरात जर 4 लोक असतील तर त्यांची तोंड 4 बाजूला एक तर फोन मुळे पण झाली आहेत आणि अनेक गोष्टींमुळे. म्हणजे आपसातच आपण आता जर आपले जर नातेसंबंध अशी होत असतील तर किती गरज आहे समाजाला ह्या ध्यानाची, या ज्ञानाची. कारण स्वामी विवेकानंदांचे विचार घराघरात पोचायला हवे. विनोबाजी काय म्हणतात, अहो लोकांना खरंच माहिती नसतं की विनोबा कोण आहे. मी एकदा ची जयंती होती, कुठेतरी भाषण होतं म्हणून अर्ज लिहून दिला. तर त्या व्यक्तीने मला विचारलं की विनोबाजी कोण आहेत. मुलांनी विचारलं, विनोबाजी क्या हीरो है क्या? अब विनोबा विनोबा करते, विनोबा क्या हीरो है क्या? फिल्म ऍक्टर है क्या? म्हणजे इतकी काय म्हणावं या अज्ञानाला. तर त्याच्यामुळे या गरजेच्या गोष्टी आहेत, या गोष्टी घराघरात पोचायलाच हव्या. नाही तर हे जग बदलेल कसं हो. मला एक गोष्ट आठवते ओशोंच्या पुस्तकातली, की एक भिकारीण होती आणि त्या भिकारीणीच्या शेवटचे क्षण आले होते, मृत्यूचे शेवटचे क्षण. आणि ती बिचारी अशी एका कोपऱ्यात बसलेली होती आणि हातात तिच्या काहीतरी असं होतं आणि ती आपल्या अशा मुठी आवळून बसली होती. बुद्धांचा एक शिष्य गेला आणि तो म्हणाला, की माते, ही तुझी आता जायची वेळ आहे. तू कृपा करून आपल्या ज्या हात आहे ते मोकळे कर आणि नमस्कार कर. मी प्रार्थना करतो, तूही प्रार्थना कर. पण ती ते तसं करतच नव्हती. ती आणखीन आपल्या मुठी आवळत होती. त्याचाही नाईलाज झाला. तो तरी प्रार्थना करत होता तिच्यासाठी. पण दुसरा प्रार्थना करतो, पण मी माझ्यासाठी जर केली नाही तर ती मी परमात्म्यापर्यंत कशी पोहोचेन. झालं असं की त्या माऊलीचा जीव गेला, पण तिच्या मुठी आवळलेल्याच राहिल्या. तिनं हात जोडलेच नाही. शेवटी त्यांनी तिचे हात सोडले तर त्या हातातून मळलेल्या काही नोटा बाहेर निघाल्या. जी भिकारणीची गत आहे ती खूप अंशी आपलीही आहे, की आपण आपल्यातल्या अनेक गोष्टी आहेत त्या मी कोणाला देणारच नाही म्हणून आपण जेव्हा आवळून ठेवतो, आपले हात हे परमेश्वरापर्यंत जोडल्याच जात नाही. आपली प्रार्थना त्याच्यापर्यंत पोचतच नाही. त्याच्यामुळे सोडणं आहे. ज्या गोष्टी सोडायच्या त्या सोडा. जिथे खर्च करायचा आहे तिथे खरं जगून घ्या. असं म्हणायची वेळ यायला नको की मी जगलेच नाही, मी परमेश्वराची प्रार्थना केलीच नाही, मी मोकळ्या मनानं त्याच्यापर्यंत पोचलीच नाही. अगदी प्रत्येक क्षण आणि क्षण जगून घ्या. ओशो म्हणतात ना, इसी क्षण जीले बंदे, अगला क्षण तूने देखा ही कहा है. हाच क्षण आहे, हाच तो क्षण जो आनंदाने जगा. जे जे मिळतं ते पूर्णपणे आत्मसात करा. त्याच्यात कुठेच काटछाट नको. त्याच्यात असं नको की हा तू बोलते 8:30ला पण आम्हाला ना वेळच नसतो, आम्ही नाही तुझं ऐकू शकत. मग या गोष्टी पोचूच शकणार नाही. कितीही म्हटलं की कवाड उघडा तरी ते कवाड उघडल्याच जाणार नाही. विवेकानंद हेच तर आपल्याला सांगतात ते अगदी सोप्या भाषेतून, की तुम्ही तुमची कवाड उघडा. तुम्ही जेव्हा कवाड उघडाल तेव्हाच तुम्ही ज्ञान घेऊ शकाल, तेव्हाच तुम्हाला हे जमेल. आपणही प्रयत्न करूया आपल्या हृदयाची कवाडं उघडण्याचा. जे काही मिळतंय ते स्वामीजी देतात आहे. आम्ही फक्त एक माध्यम आहोत आपल्या समोर आणि आपण घेतो आहोत ते स्वामीजींकडून. आपल्या सगळ्यांना विनंती करते मास्टर्स, आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटा. आपले डोळे हे स्वामीजींचे डोळे आहेत. हा जर विचार आपण ठेवला तर आपल्याला जाणवेल की हे शरीरच स्वामीजी आहेत. आणि मग हे शरीर स्वामीजी
तर मग हा अंतरात्मा जो परमात्मा आहे, जो परमेश्वर आहे, ती मातेची, काली मातेची उपासना जी आहे, परमहंसांचा जो आशीर्वाद आहे, तो आपल्या हृदयातच आहे ना. मग स्वामीजी आणि आपण वेगळे कसे? जर परमेश्वर प्रत्येक कणाकणात आहे, तर स्वामीजींना आपण वेगळे नाहीच, आपण एक आहोत. या भावनेनं बसा, 100% मिळेल एवढं नक्कीच. एकदम हळूवारपणे, हसत हसत, खूप छान हसू येऊ द्या आपल्या चेहऱ्यावर. बघा, हसता तुम्ही तुमच्या शरीरातील प्रत्येक कण आणि कण हसण्याची तुम्हाला जाणीव होईल, की हसतोय माझ्या शरीरातला प्रत्येक कण. अगदी ब्रह्मरंध्रापासून बघा. हसा तुम्ही, हसत हसत बसा. कंपल्सरी आहे हो हसणं आणि चेहरा दाखवणं. आपला इतका सुंदर चेहरा आहे आणि सगळे व्हिडिओ बंद करून बसता. बरोबर नाही ना असं वागणं? सगळे व्हिडिओ सुरू करा बरं. सगळे खूप सुंदर आहात. हा, किती सुंदर आहात तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. आपले सुंदर चेहरे दाखवा आणि हसत हसत खूप हसा. जेवढं तुम्हाला हसता येईल तेवढं हसा. अनुराधाताई हसून बघा बरं. काहीतरी गोष्ट आठवून हसा आणि हसा. बघा आज ध्यानातला अनुभव. अगदी जोरदार, काही कारण नसलं तरी हसा आणि अनुभव घ्या. एक वेगळाच अनुभव आहे. हसत हसत डोळे मिटा आता. पूर्ण दात दिसले पाहिजे, हे कंपल्सरी. हसता येत नसेल तरी हसा. आणि आता हळूहळू ओठांच्या पाकळ्या मिटा. आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटून घ्या. एकदम हळुवारपणे. हा भाव म्हणा मास्टर्स, की आपल्या पावलापासून सगळ्या नसा खुलल्या आहेत केवळ आपल्या हसण्याने हो. आपली पावलं, पायाची, पायावर असलेली सगळी चक्र, आपल्या शरीरातला कण अन कण प्रसन्न आहे. आणि प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळते. आवाहन करते सूर्यदेवाला, स्वामी विवेकानंदांना, फक्त नाव उच्चारलं की आपल्याला ऊर्जेची जाणीव होते. मास्टर्स, मर्कबा पिरामिड खाली आपण बसलेलो आहोत. आता आणखीन ऊर्जा वाढलेली आहे. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात मास्टर्स पूर्ण ऊर्जा आधी आपल्या पावलांमध्ये,
अगदी पायाच्या प्रत्येक नसेत, परतेत, पोटऱ्या इतकी प्रचंड ऊर्जा आहे ही. आपल्या गुडघ्यांमध्ये ही ऊर्जा गोलाकार फिरते. फील करा मास्टर्स, ज्यांच्या पोटऱ्या दुखतात आहे त्यांना फील होतंय की प्रत्येक नसेला, परतेला, सगळ्या जी आपली हाडं आहेत त्यांना प्रचंड ऊर्जा मिळते. तुम्हाला जर पाय मांडी घालता येत नाही तर सरळ पाय करा. आपले गुडघे, मांड्या, सगळ्या नसा ज्या आहेत त्या मोकळ्या झाल्यात. आपलं मूलाधार चक्र म्हणजे उत्सर्जनाची जागा. थोडं वर जा. स्वाधिष्ठान. थोडं वर. बिंबीच्या किंचित खाली मणिपूर. हृदय. आपली पाठ. स्पायनल कॉर्ड. दोन्ही खांदे. हात. एका माऊलीचा उजवा हात खूप दुखतोय. हातातून ऊर्जा संपूर्ण हळूहळू हळूहळू खाली जाते. बोटांपर्यंत. मान. आपले डोकं. प्रत्येक केस डोक्यावरचा. लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन. लेफ्ट अँड राईट ब्रेन. गोलाकार ऊर्जा फिरते. तुम्हाला फील होईल मास्टर्स. खूपदा असं होतं की आपण एखादी वस्तू कुठे ठेवली याचं विस्मरण होतं. ही ऊर्जा फिरते. प्रत्येक सेलला, टिश्यूला ऊर्जाच ऊर्जा. आणि आता ही ऊर्जा आपल्या डोळ्यांमध्ये आलेली आहे. तुम्हाला जाणवेल तिथे उष्णता आहे. डोळ्यांमध्ये प्रत्येक परतेमध्ये, पेशीमध्ये, सेंटर पासून बघा बुबुळांमध्ये सगळी ऊर्जाच ऊर्जा तुमच्या डोळ्यांमध्ये.
आपोआप हिलिंग होतंय. तुमचं नाक, आपले सगळे दात, जीभ, पडजीभ, कान. अनेक माऊलींना कानाने ऐकू येत नाही. या पद्धतीचं ध्यान केलं तर आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी प्रकाश मिळतो आणि आपोआप हिलिंग होतं. कानाच्या सगळ्या पडद्यांना ऊर्जा, आतल्या सगळ्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा. फील करा मास्टर्स, शरीरात सगळीच ऊर्जाच ऊर्जा आहे. पूर्ण ऊर्जावान झाला आहात. योग योग योगेश्वराय. भूत भूत भूतेश्वराय. काल काल कालेश्वराय. शिव शिव सर्वेश्वराय. शंभो शंभो. शंभो. महादेवाय. हे महादेवा, हे प्रभू, प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळते आणि या क्षणी आपण कैलास धामाशी पूर्णपणे अनुसंधान पावला आहात. कैलास धामावरील ऊर्जा
आपल्याला मिळते मास्टर्स. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः
एवरीवन। स्वस्थ रखे, तंदुरुस्त रखे। आने जरूर देखना, गाना पूरा देखना। एंड भाई जा कहाँ रहा है? पता नहीं, तू जा, ख्याल रखना अपना। शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। क्रोध को, लोभ को, क्रोध को, लोभ को मैं भस्म कर रहा हूँ। शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम। ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम। तेरी बनाई दुनिया में कोई तुझे सा मिला नहीं। मैं तो भटका दर बदर, कोई किनारा मिला नहीं। जितना पास तुझको पाया उतना खुद से दूर जा रहा हूँ। शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। मैंने खुद को खुद ही बांधा अपनी खींची लकीरों में। मैं लिपट चुका था इच्छा की जंजीरों में। अनंत की गहराइयों में समय से दूर हो रहा हूँ। शिव प्राणों में उतर रहे और मैं मुक्त हो रहा हूँ। अरे भाई कहाँ जा रहे हो? मंदिर जा रहा मंदिर हूँ। तो बंद है। मंदिर पूरे 1 साल बाद खुलेगा। अरे भाई
उठो हंसराज, उठो उठो वत्स, उठो. वो सुबह की पहल किरण में, वो कस्तूरी बन के हिरन में, मेघों में गरजे गूंजे गगन में, रमता जोगी रमता मगन में. वो ही वायु में, वो ही आयु में, वो ही जिस्म में, वो ही रूह में, वो ही छाया में, वो ही धूप में, वो ही हर एक रूप में. वो भोले, क्रोध को, लोभ को, क्रोध को, लोभ को मैं भस्म कर रहा हूँ. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. मास्टर्स, श्वेतने तिकडे यावं. आपली पावलं हळूवार हलवावी. आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते सूर्यनारायण भगवान, स्वामी विवेकानंद, आणि आपल्याला दर्शन मिळालं ते कैलास धामाचं, महादेव आणि महादेवीचं. सगळ्यांना या ग्रुपच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. आणि आपली रजा मागते. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर
5 4 3 2 1 आणि 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, कारागीर, कामगार, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुलीबाळी, इथले प्राणी, पक्षी, आपली धरणी माता सगळे आनंदित आहेत, सगळे सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्याला बोलायचं असेल तर मी 5 मिनिट थांबते. कोटी कोटी प्रणाम. खूप छान सांगितलं ताई. खूप छान ध्यान व ज्ञान. माझ्या इथे ना 2-2, 3-3 गाड्या जातात. त्रास होईल सगळ्यांना, म्हणून मी हे माझा ऑडिओ बंद करते. रोहिणी ते बघा प्लीज. मीनाताई बोला. आत्मवंदन. बॉडी सोल माइंड एक झालेलं. वृताताई धन्यवाद. खूप छान अनुभूती जेव्हा तुमचं बॉडी सोल माइंड एक होतं तेव्हा. खूप छान. शोभाताई नमस्कार. आत्मवंदन ताई. कोटी कोटी प्रणाम. आज सकाळपासूनच मानस सरोवरचे असे म्हणजे आठवण येत होती की आपल्याला मानस सरोवर यात्रा कधी घडेल. आणि आत्ताच मी लगेचच घडवली. खूप खूप छान, खूप छान ध्यान झालं. कोटी कोटी प्रणाम. शकुंतलाताई हात दाखवत होते. ताई नमस्कार. काका शेळके काका, काकू नमस्कार. बोला ताई. 2005 ला मी कैलास मानसची यात्रा केली. आता पुन्हा होईल असं वाटलं नव्हतं, पण आजची अचानक सगळ्या गोष्टी पुन्हा उभ्या राहिल्या डोळ्यापुढे. खूप खूप धन्यवाद. अनुपमा. ताई खूप छान गोष्ट सांगितली आपण. ओशोंची मनाला चटका लावून गेली. आणि फार छान ताई ज्ञान. काय बोलू, अतिशय सुंदर. निशब्द आहोत. राधिका. आत्मवंदन ताई. खूप छान ध्यान झालं आज. खूप छान ध्यान झालं आज. म्हणजे आणि शंकराची मूर्ती डोळ्यासमोर हलतच नव्हती ताई अजिबात. पिंड पण दिसत होती आणि नंतर असं खोल जात होते तर तेवढे ध्यान संपून गेले. पण मी उशिरा निघाले म्हणा. छान. आज ऊर्जा पण खूप होती. धन्यवाद ताई. खूप धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. नमस्कार. मला वाटतं सगळ्यांचं बोलणं झालंय बरोबर. मी सगळ्यांची रजा मागते. प्रगती आहे राधिका ताईंची. जय श्रीराम ताई. जय श्रीराम. जय श्रीराम.